साकार सदा हास्येति धावून येई अपरंपार असा आधार भयाच्या पारमनाला. आणि याच्यासाठी कुठले नियम नाहीत, बंधनं नाहीत, कुणीही करू शकतं, कुठेही करू शकतं. एकदा तुम्हाला स्वामी नामाची गोडी लागली की हळूहळू तुमचा वेळ आपोआपच वाढतो. कारण स्वामीचं वेळ लागतच नाही आणि लागलं तर ते सुटतच नाही असं म्हणायलाही काही हरकत नाही. त्यामुळं आपल्याला जर महाराजांचं वेळ लावून घ्यायचं असेल तर तुम्ही 5 मिनिटापासून ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून फक्त 5 मिनिटापासून महाराजांच्या ह्या सेवेला सुरुवात करा, तर तुमच्या आयुष्याचं निश्चित सोनं होईल. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 20 मार्च 2026 रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून बऱ्याचशा भगिनी माझ्या सेवेला लागलेल्या असतील. कुणी 21 दिवसाची सेवा करणार असेल, कुणी 11 दिवसाची सेवा करणार असेल, कुणी 21 दिवसाच्या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करत असतील, कुणी तारक मंत्राचं पठण करत असेल, तर कुणी 11 माळी जप करत असेल किंवा कुणी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणार असेल. प्रत्येक जण आपापल्या परीने महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने सेवेला सुरुवात केलीच असेल किंवा ज्यांनी केली नाही तर त्यांनी निश्चितच 28 तारखेपासून सुरू करतील. कुणी म्हणजे काही अडचणी आल्या तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या 10-11 दिवस आधी का होईना सेवेला निश्चितच सुरू करतील. कारण आपण आता पाहतोय की दिवसेंदिवस महाराजांचे भक्त किंवा महाराजांच्या सेवेत येणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. कारण महाराजांची प्रचितीच अशी आहे, जेव्हा आपण महाराजांना हाक देतो तर निश्चित महाराज दत्त म्हणून आपल्या समोर उभं टाकतात, आपल्या सगळ्या समस्येचं निराकरण करतात आणि ही दिवसेंदिवस प्रत्येकाला प्रचिती येत आहे. त्याच कारणामुळे महाराजांच्या सेवेत आज लोकांची संख्या सुद्धा वाढत आहे. तर आजचा आपला विषय आहे की म्हणजे ह्या सगळ्या सेवा ज्या म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत असो, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असो किंवा तुम्हाला महाराजांचं तारक मंत्राचं पठण असो किंवा 11 माळी जप असो, या कुठल्याच सेवा तुम्हाला शक्य नाहीत. परंतु तुम्हाला महाराजांची सेवा करायची, महाराजांच्या सानिध्यात राहायचे, महाराजांची ओढ तुम्हाला लावून घ्यायची आहे, तर त्यासाठी एक सेवा आहे. तर ती सेवा कोणती? तर ती सेवा म्हणजे आपल्या आयुष्यातल्या, आपल्या धकाधकीच्या जीवनातून, आपल्या धावपळीच्या काळातून आपल्याला 5 मिनिट महाराजांच्या सेवेसाठी द्यायचे. तर महाराजांच्या सेवेसाठी कसं? तर फक्त 5 मिनिट आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचंय. नामस्मरणामध्ये एवढी शक्ती असते. आपलं शरीर डिटॉक्स होण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खातो आणि आपल्या शरीराची शुद्धी करतो, परंतु नामस्मरण हे असं आपल्या शरीराची शुद्धी करतं, आपल्या मनाची शुद्धी करतं की त्यामुळं माणूस जो आज आहे तो सेवेत आल्यानंतर उद्या कालचाच माणूस आज आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्याच्या आयुष्यात आमूलाग्र असे त्याच्या जडणघडणीमध्ये किंवा त्याच्या प्रापंचिक गोष्टीमध्ये बऱ्याच सगळ्या अँगलनी म्हणजे सगळ्या अंगानी त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं आता तुम्ही म्हणाल की मन कुणी पाहिले, आपण शरीराची शुद्धी करून घेऊ शकतो. मग आता आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी असो, पंचकर्म या पद्धतीने असो किंवा काही आहार खाऊन आपण आपलं शरीर डिटॉक्स करू शकतो, परंतु मनाची शुद्धी म्हणायला मन आहे का? तर मनाच्या सुद्धा मानसशास्त्राच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या मनाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. मन कशाला म्हणतात? तर हे जरी आपल्याला दिसत नसलं तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे आपण म्हणतो की 2 मन असतात, एक पॉझिटिव्ह असतं, एक निगेटिव्ह असतं. त्याच पद्धतीनं आता प्रत्येकांच्या वैयक्तिक विचारानुसार मनाची संकल्पना ही वेगवेगळी. तर त्या मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला आपल्या इष्टदेवताचं नामस्मरण करणं महत्त्वाचं असतं. तर आपण जर महाराजांच्या नावाचं जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जर आपण पठण केलं तर निश्चितपणे आपल्या मनाचं शुद्धीकरण होतं. तर हे शुद्धीकरण मग आता कसं करायचंय? 5 मिनिट वेळ द्यायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचंय? तर त्यासाठी तुम्हाला कुठलंही साहित्य लागणार नाही, तुम्हाला मण्याची माळ सुद्धा नको. तर फक्त 5 मिनिट आपल्या घरामध्ये जर स्वामींचं अधिष्ठान असेल किंवा जर नसेल तर तुम्ही एक महाराजांचा फोटो आणून घ्या, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मूर्ती आणून घ्या. जे शक्य आहे, तुमच्या घरामध्ये स्वामींचं कुठलंच अधिष्ठान नाही परंतु तुम्हाला जे शक्य आहे, मूर्ती शक्य असेल तर मूर्ती खरेदी करा, फोटो खरेदी करायचा तर फोटो खरेदी करा. असं नाही की फोटो खरेदी करायचा म्हणजे आपल्याला खूप मोठा फोटो आणायचा आहे. तुमच्याकडं पासपोर्ट साईजचा जरी महाराजांचा फोटो असेल तरी त्या फोटो समोर आपल्याला बसून ही सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला
खूप मोठी मूर्ती, खूप मोठा फोटो लागतो असातला भाग नाही. फक्त आपल्या नजरेसमोर छोट्या स्वरूपात का होत नाहीत, पासपोर्टच्या स्वरूपात का होत नाहीत, महाराज समोर असायला पाहिजे. आणि जर तुमच्या घरामध्ये आधीच देवघरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असेल तर निश्चित तुम्हाला काही वेगळी खरेदी करावी लागणार नाही. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचंय आणि जे 5 मिनिट आपण धावपळीतून काढलेले आहेत ते 5 मिनिट आपल्याला महाराजांशी एकरूप व्हायचंय. आता महाराजांशी एकरूप व्हायचंय म्हणजे काय करायचंय, तर आता आपण प्रापंचिक लोक आहोत, आपल्याला अनेक समस्या असतात. मग आता संसारिक समस्या वेगळ्या, आर्थिक समस्या वेगळ्या, काही शारीरिक समस्याही असतात किंवा काही लोकांकडून होणाऱ्या सुद्धा मानसिक त्रास असतो. तर ह्या सगळ्या समस्येला ज्या वेळेस आपण महाराजांच्या समोर बसणार आहोत त्यावेळेस या सगळ्या समस्या आपल्याला बाजूला धुवून पुसून बाजूला आपल्या काढून टाकायच्यात. जसं आपण आंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर जसं आपली शरीराची शुद्धी होते, तर त्याच पद्धतीने आपल्याला मनाची शुद्धी करण्यासाठी जेव्हा आपल्याला महाराजांसमोर बसायचं तर त्यावेळेस आपल्या डोक्यात जे काही विचार आहेत ते सगळे विचार शून्य करून टाकायचे आणि शून्य विचारांनी म्हणजे डोकं हलकं करून आपल्याला महाराजांच्या समोर बसायचंय. आणि महाराजांचा जो फोटो आहे, महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीकडे पाहत, महाराजांच्या फोटोतल्या डोळ्याकडे पाहत आपल्याला फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचंय. तुम्ही यासाठी 1 तास काढू नका, तुम्ही 11 माळी जप करू नका, पण जे काही 5 मिनिट तुम्ही काढलेले आहेत ते 5 मिनिट आपल्याला एवढं महाराजांशी एकरूप व्हायचंय की आपल्याला दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे. आपल्या कानाला फक्त आपण जो मंत्र बोलतोय तो मंत्रच ऐकायला आला पाहिजे आणि त्याशिवाय आपल्या डोक्यामध्ये कुठलंही विचारांचं चक्र नसलं पाहिजे. फक्त 5 मिनिट आपण स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकतो आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवून आपल्या डोक्यातला सगळा गोंधळ बाजूला काढून ज्या वेळेस आपण महाराजांचा जप करतो तर निश्चित महाराज आपल्या मनाच्या शुद्धीसोबत आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या सुद्धा महाराज धुवून टाकतात, त्या सुद्धा आपल्याकडे ठेवत नाहीत. भलं तुम्ही ते डोक्यात ओझं न ठेवता तुम्ही महाराजांचा जप करा, पण तुमच्या आयुष्यातलं जे ओझं आहे ते महाराज निश्चित ओळखून घेतात आणि त्या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला दूर करतात, यात तीळ मात्रही शंका नाही. दिवसेंदिवस जी महाराजांच्या सेवेकऱ्यांची संख्या वाढते किंवा महाराजांच्या सेवेत येणाऱ्या लोकांची संख्या वाढते तर त्याचं खरं कारण हेच आहे, कारण आपण जेव्हा महाराजांकडे चाललो तर महाराज आपल्याला भरभरून द्यायलेत, ज्यांना जे हवं ते द्यायलेत. फक्त महाराजांची अपेक्षा काय की आपण म्हणजे शुद्ध मनाने आपल्याला त्यांचं नामस्मरण करायचंय. आपल्याला कुठलाही मनामध्ये भाव अहंकार न आणता आपल्याला महाराजांच्या चरणाशी लीन व्हायचंय. तर निश्चित महाराज आपल्या आयुष्याचं सोनं करून टाकतात, आपलं आयुष्य सगळं पालटून टाकतात. तुम्हाला हवं किंवा नको यातला जरी भेद कळत नसेल तरी ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत त्या गोष्टी महाराज तुम्हाला भरभरून देतात, यात काहीच शंका नाही. आणि खूप जणांचे वैयक्तिक कसे अनुभव आहेत, त्याच्यामुळं फक्त जर तुम्हाला कुठल्याच सेवा घडत नसतील तर त्यावेळेस मात्र आपल्याला ही सेवा करायची आहे. फक्त नियम एवढाच की आपण ही सेवा करताना आपल्या डोक्यात कुठलेच चांगले विचार नको, गढूळ विचार नको, कुणाबद्दल हेवा नको, कुणाबद्दल मत्सर नको किंवा स्वतःमधला काही अहंकार नको, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून फक्त स्वामी नामाचा जप करायचे. आपल्या कानांनी स्वामी नामच ऐकलं पाहिजे, आपल्या डोळ्यांनी भला आपण फोटोच्या समोर बसलोत, तुम्ही डोळे मिटून जरी जप करत असाल, तुम्ही डोळे उघडे ठेवून महाराजांकडे बघत नसाल तरी सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये एक महाराजांची मूर्ती दिसायला हवी, महाराजांचं अक्कलकोट दिसायला हवं. कारण जे कोणी अक्कलकोटला गेलेले असतील तर त्यांना निश्चितच महाराजांची सेवा करायला लागलं की समाधी स्थळ जे आहे ते आपल्या डोळ्यापुढे येतं. किंवा आपण ज्या केंद्रात जातो त्या केंद्रातला फोटो आपल्या डोळ्यासमोर येतो, केंद्रातली मूर्ती आपल्या समोर येते, किंवा आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती आहे ती आपल्या डोळ्यासमोर आलीच पाहिजे. या पद्धतीने आपल्याला फक्त आयुष्यातले हे 5 मिनिट काढून द्यायचे. लाख मोलाचं आपल्याला शरीर दिले, लाख मोलाचं आपल्याला आयुष्य दिले, तर त्यातलं थोडासा क्षण जर आपण महाराजांसाठी दिला तर निश्चित महाराज आपल्याला भरभरून देतील. तुम्ही मुठभर मागा, महाराज तुम्हाला सुखभर देतील, त्यातही काही शंका नाही. त्यामुळं जर तुम्हाला कुठल्या सेवा, पाठ, पारायण, स्मरण या गोष्टी जर तुम्हाला होत नसतील तर महाराजांच्या प्रकट दिनाचं निमित्त साधून तुम्ही ही
5 मिनिटाची सेवा करा आणि तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्ही अनुभवा आणि नंतर अनुभवल्यानंतर मला कॉमेंट्समध्ये सांगा. तर साधी सोपी सेवा आहे, सगळ्यांनी करायला काही हरकत नाही आणि याच्यासाठी कुठले नियम नाहीत, बंधनं नाहीत. कुणीही करू शकतं, कुठंही करू शकतं. एक आपण सेवा म्हणून करतोय, म्हणून आपण आपल्या देवघराच्या समोर महाराजांच्या फोटो समोर बसून करतो. परंतु हे जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही कुठेही बसून करा. कारण बऱ्याच भगिनींना, बऱ्याच बंधूंना काही अडचणी असतात. पुरुषांच्या काही त्यांच्या ऑफिसच्या अडचणी असतील, घरातल्या स्त्रियांच्या काही घरातल्या अडचणी असतील, लहान बाळ असेल, घरातल्या जबाबदाऱ्या जास्त असतील. कुठलीही अडचण असो तर कोणत्याही क्षणी आपण हे करू शकतो. पारायण करायचं म्हटलं, पाठ करायचं म्हटलं तर आपल्याला एक बैठक असायला हवी, एक टाइम असायला हवा. परंतु या सेवेसाठी कुठल्याही टाइमचं बंधन नाही, कुठल्याही आसनाचं बंधन नाही, कुठं बसायचंय कोणत्याही बैठकीचं बंधन नाही. तर तुम्ही 5 मिनिट वेळ काढून जर तुम्ही बसून नामस्मरण करत असाल तर अतिउत्तम. परंतु जर तुम्हाला फक्त नामस्मरण करायचे आणि महाराजांशी एकरूप होऊन करायचे तर त्यासाठी कुठंही तुम्ही कधीही केव्हाही कितीही वेळ तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही 5 मिनिटापासून सुरुवात करा. एकदा तुम्हाला स्वामी नामाची गोडी लागली की हळूहळू तुमचा वेळ आपोआपच वाढतो. कारण स्वामीचं वेळ लागतच नाही आणि लागलं तर ते सुटतच नाही असं म्हणायलाही काही हरकत नाही. त्यामुळं आपल्याला जर महाराजांचं वेळ लावून घ्यायचं असेल तर तुम्ही 5 मिनिटापासून ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून फक्त 5 मिनिटापासून महाराजांच्या ह्या सेवेला सुरुवात करा. तर तुमच्या आयुष्याचं निश्चित सोनं होईल. म्हणून आपल्याला म्हणजे ही साधी सोपीच सेवा आहे. याला कुठल्या विटाळ्याचं बंधन नाही, कुठल्या मासिक धर्माचं बंधन नाही, कोणतं सुतकाचं बंधन नाही. तुम्ही कोणत्याही काळामध्ये म्हणजे कुठलेच नियम आपल्याला नाहीत, कोणत्याही नियमाशिवाय आपल्याला 5 मिनिट ही सेवा करायची. आता तुम्ही म्हणाल की आता खाण्याचे काही नियम आहेत का, मांसाहार वर्ज्य करायचा का? महाराजांच्या सेवेत आहात म्हणजे मांसाहार वर्ज्यच करायला हवा. परंतु जर तुम्ही करत नसाल, तुम्हाला मांसाहार वर्ज्य करणं शक्य नसेल तर तुम्ही सेवेत या. महाराज आपोआपच तुमचं या सवयी बदलून टाकतील. आणि तुमच्या घरामध्ये जर कोणी करत असेल तर निश्चित तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही सेवा करताय, तुम्ही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय, तर हळूहळू आपल्यातल्या ज्या वाईट सवयी आहेत किंवा हळूहळू आपल्यातल्या ज्या वाईट आवडीनिवडी आहेत त्या आपोआपच महाराज बाजूला सारतात. जसं गव्हातून किडे काढून टाकतात त्या पद्धतीनं आपण जेव्हा महाराजांच्या जवळ जातो तेव्हा महाराज आपल्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या झटकून टाकतात. त्यामुळं असे कुठलीही मनामध्ये शंका न आणता ही सेवा करा. तर निश्चित ती खूप फलदायी आहे आणि खूप फलदायी तर आहेच, त्याशिवाय खूप सुंदर ही सेवा आहे. तर सगळ्यांनी, ज्यांना बाकीच्या सेवा घडत नाहीत तर त्यांनी ह्या सेवेपासून सुरू करा. तर महाराज निश्चित तुम्हाला जवळ करतील. कारण महाराजांना आपल्याला जवळ करायचंच असतं. फक्त महाराज आपली वाट पाहत असतात की आपण कधी जाणार त्यांच्याकडं, कधी आपण सगळं आपलं तन मन धन कधी त्यांच्या चरणावरती ओतू, या गोष्टींची महाराजच वाट पाहत असतात. त्याच्यामुळं शक्यतोपर्यंत जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही या सेवा करा. तर तुम्हाला निश्चितच महाराजांच्या नामाची गोडी लागेल. तुम्हाला महाराजांच्या नामाची गोडी लागली म्हणजे महाराजांना तुमची गोडी लागली हे समजून घ्यायला का म्हणजे वेगळं काही सांगायची गरजच नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.